नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल एम-पी फार्मावर. सर्वप्रथम तुमच्यासाठी आम्ही प्रत्येक कॅप राउंडचे अपडेट, नियम, स्ट्रॅटेजी आणि प्रत्येक स्टेप अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी खूप वेळ मेहनत घेतो. त्यामुळे जर आमचं काम तुम्हाला उपयोगी वाटत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला नक्की सपोर्ट करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला अशाच दर्जेदार, महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा आहे. आजचा हा व्हिडिओ डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी कॅप राउंड 1 सीट एक्सेप्टन्स प्रोसेसवर आहे. अनेक विद्यार्थ्यांना सध्या एकच प्रश्न पडला आहे. माझी सीट ऑटो फ्रीज झाली आहे. आता मला समोर काय करायचं? किंवा मला फर्स्ट प्रेफरन्स नाही मिळाला, तर मी फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचं? सीट एक्सेप्टन्स कसं करायचं? कोणते पर्याय निवडायचे? किंवा कोणती काळजी घ्यायची आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑफिशियल पोर्टलवर स्टेप बाय स्टेप लाईव्ह डेमोसह पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण एक छोटीशी चूक सुद्धा तुमच्या ऍडमिशनवर परिणाम करू शकते. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप सीट एक्सेप्टन्सच्या प्रोसेसला सुरुवात करत आहोत. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचंय, कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन सीईटी सेल टाईप करून घ्यायचंय आणि सर्च करायचंय. त्यानंतर आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्यासमोर सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो राईट साईडला ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या डॅशबोर्डवर आल्यानंतर आपण खाली स्क्रोल करणार आहोत आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी डीएसपी या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर होम पेज ओपन होणार आहे. होम पेजवर आल्यानंतर लेफ्ट साईडला आपण बघू शकतो कॅन्डिडेट लॉग इन या टॅबवर आपल्याला क्लिक करायचंय. या पेजवर आल्यानंतर आपल्या या ठिकाणी आपला रजिस्टर ईमेल आयडी एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे आणि साइन इन या बटनवर क्लिक करायचं आहे. साइन इन या बटन केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेरन्स येईल. या ठिकाणी आपला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनवर, त्यानंतर खाली डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन फार्मसी. त्यानंतर या ठिकाणी आपली लॉग इन झालेली आहे. या ठिकाणी आपण लेफ्ट साईडला बघू शकतो अलॉटमेंट प्रिंट या बटनवर क्लिक करून आपण आपलं अलॉटमेंट प्रिंट करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं आहे त्यांनी हे अलॉटमेंट प्रिंट करून घ्यायचं आहे आणि ते देखील त्यांना सोबत घेऊन जावं लागणार आहे. आणि त्यानंतर सीट एक्सेप्ट केल्यानंतर जी प्रिंट येणार आहे ती देखील त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जावी लागणार आहे. त्याचबरोबर त्याने जो हा प्रिंट मध्ये एक्नॉलेजमेंट आहे, हे एक्नॉलेजमेंट देखील त्यांना याची देखील प्रिंट त्यांना न्यायची आणि त्यांच्या फॉर्मची प्रिंट देखील न्यायची. म्हणजे जे विद्यार्थी इन्स्टिट्यूट रिपोर्ट करणार आहेत त्यांना स्वतःहून 4 डॉक्युमेंट घेऊन जायचंय. त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म घेऊन जायचा आहे. त्यानंतर त्यांचं एक्नॉलेजमेंट लेटर घेऊन जायचं आहे. त्यानंतर त्यांचे अलॉटमेंट प्रिंट घेऊन जायची आणि सीट एक्सेप्टन्स केल्यानंतर फी केल्यानंतर एक प्रिंट येतील, ती देखील त्यांना विद्यार्थ्यांना कॉलेजला घेऊन जायची विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फिजिकल स्क्रुटनी केली त्यांना फिजिकल स्क्रुटनीचा बंच घेऊन जायचा आहे. आता आपण आपल्या सीट एक्सेप्टन्स कडे. तर सीट एक्सेप्ट कसं करायचं, या ठिकाणी आपला सीट एक्सेप्टन्स या टॅबवर क्लिक करायचंय. त्यानंतर राऊंड 1 वर क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालं याची सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी येणार आहे. कोणतं सीट अलॉट झालं, त्याचा चॉईस कोड कोणता, आपलं कोणतं प्रिफरन्स होतं. त्यानंतर आपल्या या ठिकाणी काय करायचंय, काही 4 स्टेप मध्ये आपल्याला सीट एक्सेप्ट करायची. सगळ्यात पहिलं काय करायचं, कॅन्डिडेट सेल्फ डाटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आपण जो डाटा या ठिकाणी एंटर केला होता, जे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते आपल्या या ठिकाणी परत एकदा व्हेरीफाय करायचे. त्यासाठी आपण क्लिक हिअर टू कम्प्लीट या बटनवर क्लिक करणार. त्यानंतर या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती येणार. आपण जे काही फॉर्म मध्ये टाकलं होतं, आपण सगळे डिटेल्स करेक्ट जर असेल, आपली कॅटेगरी बरोबर असेल तर या ठिकाणी करेक्ट करा. आपले 10वीचे मॅथचे मार्क्स व्हेरीफाय करा, 10वीचे सायन्सचे मार्क्स व्हेरीफाय करा, 10वीचे टोटल पर्सेंटेज व्हेरीफाय करा. या ठिकाणी जर तुमचं काही जरी चुकीचं असेल तर या ठिकाणी तुम्ही टू बी करेक्ट करू शकता. नंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट करेक्ट करता येईल ऍडमिशनच्या वेळेस. सर मार्क्स या ठिकाणी करेक्ट असेल तर तुम्ही करेक्ट या चेकबॉक्सवर क्लिक करत चला. नंतर तुमचे डिप्लोमाचे मार्क्स व्हेरीफाय करा, 12वीच्या फिजिक्सचे मार्क्स व्हेरीफाय करा, 12वीच्या केमिस्ट्रीचे, 12वीच्या मॅथचे, 12वीच्या बायोलॉजीचे. त्यानंतर तुमचं जेंडर करेक्ट आहे का, त्यानंतर तुमची बर्थ डेट या ठिकाणी चेक करा. त्यानंतर तुमची 10वीची मार्कशीट तुम्ही बरोबर अपलोड केली का या ठिकाणी तुम्ही बघून घ्यायची आणि बरोबर जर असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाईड करायचे. तुम्ही सगळ्या डिटेल या ठिकाणी व्ह्यू करायचे आणि त्यानंतरच या ठिकाणी व्हेरीफाईड या चेकबॉक्सवर क्लिक करत चालायचंय. जर कधी तुम्ही चुकून एखादा डॉक्युमेंट अपलोड केला असेल
तर या ठिकाणी तुम्ही नॉट व्हेरीफाईड करू शकता. तुमचे डॉक्युमेंट जर करेक्ट असतील तर या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाईड या चेकबॉक्सवर क्लिक करत चला. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड. आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रिफरन्स लागला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रिफरन्स नंबर 1 अलॉटेड. तर त्यांना या ठिकाणी एकच ऑप्शन आहे, ऑटो फ्रीज. त्यांना या ठिकाणी फ्रीज किंवा नॉट फ्रीज हे दोन्ही ऑप्शन अवेलेबल राहणार नाही. या विद्यार्थ्यांना 3 दिवसाच्या आत त्या कॉलेजला रिपोर्ट करायचंय आणि ऍडमिशन घेऊन टाकायचंय. त्यांनी जर असं नाही केलं, या ठिकाणी सीट कन्फर्म नाही केली आणि ऍडमिशन नाही घेतलं, तर ते 4ही कॅप राऊंडच्या बाहेर पडणार आहेत. मग त्यांना एकच पर्याय, नॉन कॅप. आता कालचा तर दिवस गेलाय, आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस तुमच्या हातात आहे. या 2 दिवसात तुम्हाला इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचंय आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन टाकायचंय. नंतर या ठिकाणी गेट ओटीपी करायचा आहे आणि ओटीपी एंटर करून या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. आता मी तुम्हाला दाखवतो की ज्या विद्यार्थ्यांना अदर दॅन सेकंड प्रेफरन्स भेटलाय त्यांना या ठिकाणी काय काय ऑप्शन भेटणार. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या विद्यार्थ्याला प्रेफरन्स नंबर 2 अलॉट झालेला आहे किंवा फर्स्ट प्रेफरन्स सोडता जो काही प्रेफरन्स अलॉट झाला आहे त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ऑटो फ्रीज झालेले नाहीये आणि त्याला 2 ऑप्शन आले, बेटरमेंट, नॉट फ्रीज आणि फ्रीज. आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज त्यांना अलॉट झालंय त्या कॉलेज सोबत ते सॅटिस्फाईड नाहीये आणि त्यांना नेक्स्ट राऊंडला जायचंय, त्यांनी या ठिकाणी बेटरमेंट ऑप्शनवर क्लिक करायचंय. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ह्याच राऊंडमध्ये जे कॉलेज लागले त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल, जरी तो प्रेफरन्स तुमचा 7वा असू द्या, 8वा असू द्या किंवा कोणताही प्रेफरन्स असू द्या, तुमचा 40वा जरी प्रेफरन्स असेल, पण तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फ्रीज या बटनवर क्लिक करायचंय. फ्रीज या बटनवर क्लिक केल्यानंतर आणि तुम्ही जर सीट एक्सेप्ट केली तर तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग डेटच्या आधी त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करावंच लागेल. तुम्ही म्हणसाल आम्ही या ठिकाणी फ्रीज करतो आणि ही सीट आमची कन्फर्म होईल, मग आणि जर तुम्ही या ठिकाणी रिपोर्ट जर नाही केलं इन्स्टिट्यूटला तर तुम्ही देखील ऑटो फ्रीज सारखं कॅप राऊंडच्या बाहेर पडणार आहात. या ठिकाणी जे विद्यार्थी फ्रीज करणार आहेत त्यांची कंडिशन देखील ऑटो फ्रीज सारखीच होणार आहेत. त्यांना देखील कॉलेजला रिपोर्ट करावं लागणार आहे इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग डेटच्या आधी. जे विद्यार्थी बेटरमेंट करणार आहेत त्यांनी बेटरमेंटवर क्लिक करायचंय. त्यानंतर खाली गेट ओटीपीवर क्लिक करायचंय. तुम्हाला जो ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. ओटीपी टाकण्यापूर्वी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, एकदा का तुम्ही ओटीपी टाकला की तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट केले ते या ठिकाणी लॉक होणार आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करू शकणार नाही. त्यामुळे आधीच विचारपूर्वक ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतरच या ठिकाणी गेट ओटीपी करून ओटीपी एंटर करा आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक फीस पेड करायला सांगणार आहे. 1000 रुपयाची फी आपल्याला पे करायची. ज्या विद्यार्थ्यांना ऑटो फ्रीज झालेला आहे त्यांना या ठिकाणी फीस पे करणंच आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी स्वतःहून फ्रीज करणार आहेत की त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला तयार आहेत त्या कॉलेजला, ते या ठिकाणी फ्रीज करून त्यांना देखील ही फी पे करायची आहे. 3 दिवसाच्या आत इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी बेटरमेंट करत आहे त्यांना देखील ही फी पे करायची आहे. तर ही फी तुम्हाला एकदाच पे करायची आहे. त्यानंतर तुम्ही सेकंड राऊंडला पण बेटरमेंट केलं, थर्ड राऊंडला पण बेटरमेंट केलं तर त्यानंतर तुम्हाला फी पे करायची गरज नाही पडणार आहे. तुम्हाला ही फी वन टाइम पे करणं आहे पूर्ण कॅप मध्ये. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी पे नाव या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक क्यूआर कोड शो होईल. तुम्ही क्यूआर थ्रू पेमेंट करू शकता. जर तुम्हाला कार्ड थ्रू करायचे असेल तर कार्ड थ्रू करा, नेट बँकिंग करायची असेल तर नेट बँकिंग करा. या विद्यार्थ्यांना क्यूआर कोड थ्रू पेमेंट करायची त्यांनी शो क्यूआर वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अमाऊंट प्लस जीएसटी चे काही जे चार्जेस आहेत ते या ठिकाणी त्यांचं ब्रेकअप दिसेल. कंटिन्यू पे करा. तुमच्या युपीआय ऍप वर जायचंय, स्कॅनर ओपन करायचंय आणि हा क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट करून घ्यायची. सक्सेसफुल झाली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जी 4th स्टेप आहे ती कम्प्लीट करायची, म्हणजे सीट ऍक्सेप्टन्सची प्रिंट घ्यायची आहे. नंतर आपल्या ठिकाणी त्यानंतर आपल्यासमोर अशी एक प्रिंट येणार आहे. हे लेटर तुम्हाला प्रिंट करून घ्यायचंय. जे विद्यार्थी कॉलेजला रिपोर्ट करणार आहेत त्यांना हे याची प्रिंट सोबत घेऊन जावं लागणार आहेत आणि जे बेटरमेंट करणार आहेत त्यांनी ही प्रिंट जपून ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी कॅप राऊंड
सीट एक्सेप्टन्स प्रोसेसची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेतली. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर सीट एक्सेप्टन्स करताना किंवा कॅप राऊंड संदर्भात कोणतीही अडचण आली असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन ऑफिशियल अपडेट आणि उपयुक्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.